नमस्कार भावांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन। परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भावांनो, आज मी बऱ्याच दिवसानंतर फ्रेशची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। बरेच पैऱ्यामध्ये चेंजेस झालेले आहे। तुम्हाला मी हे जे पैरे सांगणार आहे टोटल 20 पैरे म्हणजे टोटल 40 नंदींचे पैरे सांगणार आहे। 20 पैरे त्यातील 90% कन्फर्म आहेत। मी बरेच मालकांची चर्चा केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी हे पैरे सांगणार आहे खात्रीशीर आणि 100%। आता बरीच चर्चा रंगू लागली आहे की बकासूर घोडसर्जा पळणार नाहीत, तर हे खरं आहे का? जर बकासूर घोडसर्जा नसेल तर मग ही घोडसर्जा कोणासोबत आणि बकासूर कोणासोबत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्वांना आतुरता लागली आहे, ती म्हणजे उद्या होणाऱ्या 2 मे कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची। सर्वजण कसपणाला लावणार आहेत, कारण की हे मानाचं पारंपरिक कोरेगाव हिंदकेसरी मैदान, हे मैदान जिंकण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात। सर्व मालक बरेच दिवसांपासून तयारी करत असतात आणि त्यांचं जे हे नियोजन असते ते कसपणाला लावूनच नियोजन करत असतात। गुलाला निदान गुलाल मिळावं हीच अपेक्षा सर्व मालकांची असते। तर पैरे देखील मी टॉपचेच झालेले आहेत, टॉप पैरे सगळे झालेले आहेत, ते तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। तर प्रथम सुरुवात करतो जे की विदर्भातले म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधले बैल, नाशिक साइडचे जे बैल आहेत त्यांचे आपण पैरे सांगणार आहोत। ते पैरे सुरुवात करतोय जे शाकीर भाई आणि झाकीर भाई पठाण यांचे जे टॉपचे 3 नंदी आहे, यांच्या 3 नंदीपासूनच आपण सुरुवात करूया, कारण की कंटिन्यू गुलालात राहणारा चिमण्या, राजा सम्राट ही जोडी देखील टॉपची। तर यावेळी तिघांचेही वेगवेगळे पैरे आहेत, तर आपण या पैऱ्याच्या माध्यमातून सुरुवात करूया तिकडच्या बैलापासून, छत्रपती संभाजीनगर आणि तलेगाव नाशिक साइडनी। तर पहिला पैरा सांगतो तो म्हणजे मी तुम्हाला आधी व्हिडिओ मार्फत सांगितलेला आहे राजाचा, जो झाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे त्याचा पैरा आहे बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर सोबत। मथुर आणि राजा ही जोडी 100% आपल्याला पळताना दिसणार आहे। आणि आता जो चिमण्या, जो लगातार 10 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी असलेला चिमण्या, त्याची आता खरेदी देखील झालेली आहे। अमित भादले जे पुण्याचे आहेत त्यांनी खरेदी केलेली आहे। तर त्यांचा नियोजन चिमण्याचं नियोजन शाकीरभाई झाकीरभाई हेच करत असतात। तर चिमण्याचा पैरा कोणासोबत? तर खुटवडचा बैजा। चिमण्या आणि खुटवडचा बैजा ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे। आणि रायला सम्राट, सम्राटचा पैरा कोणासोबत? सम्राटचा पैरा देखील टॉपचाच झालेला आहे। असाच हा पैरा ही जोडी पहिल्यांदाच पळते। तर सम्राटचा पैरा असणार आहे शेवाळे आबांचा पाखऱ्या। शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि सम्राट ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे। मी जे तुम्हाला काही पैरे सांगतोय ना, तुम्ही नोट करून ठेवा, हे निश्चित तुम्हाला उद्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात दिसणार आहेत। तुम्हाला मी आता 3 पैरे सांगितले, राजा, मथुर, चिमण्या, खुटवडचा बैजा आणि सम्राट आणि पाखऱ्या। अजून एक छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखनचा पैरा कोणासोबत? लखनचा देखील मी तुम्हाला 100% पैरा सांगतोय, जो की कोरेगावचा लक्षा 40-40, कोरेगावचा लक्षा 40-40 आणि लखन ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे। ही जोडी देखील चांगलीच पळेल, कारण की कोरेगावचा लक्षा देखील चांगलाच वेगात पळत असतो। लखन तर टॉपचाच आहे, त्यामुळे ह्या जोडीला देखील लखन आणि लक्षाला चांगलाच वेग प्राप्त होईल। अजून एक तिकडचाच जो शंकरपटातला टॉपचाच नंदी, जो महाराज म्हणजे महाराज तिकडचा शंकरपटामध्ये कंटिन्यू 1 नंबर मध्येच राहणारा महाराज हा नंदी आहे। तर त्याचा पैरा कोणासोबत? हा मी अंदाजित सांगतोय। महाराजचा पैरा असणार आहे जो की तोडकरचा साई सोबत। तोडकरचा साई आणि महाराज ही जोडी आपल्याला कदाचित उद्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात दिसणार आहे। जे मी अंदाजित बोलतोय ते अंदाजित असणार, 100% ते तुम्ही नोट करून ठेवा, ही जोडी 100% दिसणार आहे। आणि अजून एक तिकडचाच नंदी म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या। बरेच जण अजूनपर्यंत कोणाला माहितीच नाही बुलढाणा एक्सप्रेस बब्याबद्दल, तर उद्या तर निश्चित पळणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या। मागच्या मैदानातच शिरसोडी रायफल सोबत 1 नंबर केला होता बब्याने। तो बब्या उद्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे। तर बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पैरा कोणासोबत? सासवडचा बादल। सासवडचा बादल आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी देखील 100% आणि निश्चितच पळणार आहे उद्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी। अजून एक जालना एक्सप्रेस म्हणून संबोधला जाणारा, म्हणजे तुम्हाला समजलं असेल, जालना एक्सप्रेस अर्जुन, बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा अर्जुनचा पैरा मी मागच्या व्हिडिओ देखील सांगितला होता।
तोच हा पैरा असणार आहे मिलिंद शेठ पाटील कोहोजगाव विठ्ठल नानांच्या नियोजनात पळणारा बुंगा आणि अर्जुन ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे। अजून एक तिकडचा टॉप नंदी म्हणजे बगीरा देखील एक टॉप मध्येच पळतोय, तर बगीराचा पैरा असणार आहे लकी शेठ सोबत। लकी शेठ देखील चांगलाच नंदी आहे। लकी शेठ आणि बगीरा हा एक पैरा टॉपचाच आहे। असे मी तुम्हाला आतापर्यंत 8 जोड्या सांगितले आहेत, म्हणजे हे तिकडचे झाले विदर्भातले, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, तळेगाव, विदर्भातले हे पैरे मी तुम्हाला 8 टॉप जोड्या सांगितलेल्या आहे। आता वळूया आपल्याकडचे पैरे। तर पहिला पैरा सांगतो मी, जो की पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा जो पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा। तर पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे देवखिंडी साखरवाडीचा बावऱ्यासोबत। देवखिंडी साखरवाडीचा बावऱ्या आणि पंचम हिंद केसरी सर्जा ही जोडी देखील 100%च पळताना दिसणार आहे उद्याच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानात। आता अजून एक टॉपचा पैरा सांगतोय, तो म्हणजे शिरसवडीची रायफल। वडकी हिंद केसरी मैदानातील 1 नंबरची ही शिरसवडीची रायफल, ती देखील उद्याच्या कोरेगाव मैदानात पळताना दिसणार आहे। तर शिरसवडीची रायफलचा पैरा आहे रुद्रा आणि सिरसोडीची रायफल ही देखील उद्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे। अजून एक टॉपचाच पैरा जो अजूनपर्यंत कोणाला माहितीच नाही झाला, तो म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून ओळखला जाणारा बलमा। सातारा एक्सप्रेस बलमा हाचा पैरा कोणासोबत? तर बलमाचा पैरा आहे कन्हैया। अजून कन्हैया हा कुठला मला माहिती नाही, पण कन्हैया आणि सातारा एक्सप्रेस हरिण बलमा ही जोडी उद्या निश्चित आणि 100% पळताना दिसणार आहे कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये। आणि आता जो हरण्या 722 एक पैरा मी सांगणार आहे, तो अंदाजित जो फुलोरे मुंबईचा जो द्वारलीचा हरण्या 722 यांचा जो हरण्या आहे त्याचा पैरा घरणिकीचा राजा, जो की 2023 मध्ये पुसेगाव हिंद केसरी मैदानाची 1 नंबरची जोडी असलेली घरणिकीचा राजा आणि हरण्या 722 हा मी अंदाजित सांगितलाय, हा अंदाजित आहे, मला अजून हा कन्फर्म नाही माहिती, पण सूत्रांकडून सांगितले जाते हरण्या 722 आणि घरणिकीचा राजा। आणि अजून एक पैरा सांगतो वाटेगावचा बादल आणि हरण्या। हा हरण्या कुठला आहे तो नाही माहिती, पण हा वाटेगावचा बादल आणि हरण्या ही जोडी देखील 100% पळताना दिसणार आहे। अजून एक टॉपचा पैरा म्हणजे जो की पिस्टन 2211। बरेच जण विचारत पडले पिस्टन 2211चा पैरा कोणासोबत? तर पिस्टन 2211चा पैरा आहे ओगलेवाडीचा तेजा। ओगलेवाडी तेजा आणि पिस्टन 2211 ही जोडी देखील 100% आणि निश्चितच उद्या पळणार आहे। अजून एक पैरा टॉपचाच म्हणजे कॉकटेलचा, जो की पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेलचा पैरा आहे। ही जोडी आधी देखील पळाली होती, तो म्हणजे मुंबईचा पारगावचा मानगरचा वादल आणि कॉकटेल ही देखील जोडी उद्या निश्चित आणि 100%च पळणार आहे। आणि अजून एक पैरा समजलेला आहे चेंडू आणि संग्राम ही देखील उद्या जोडी 100% आपल्याला पळताना दिसणार आहे। आणि अजून एक अंदाजित सांगतो मी हा पैरा खुरसुंडीचा बब्याचा पैरा, तो अंदाजित मला निश्चित नाही माहिती, मी जे अंदाजित बोलतो ते अंदाजित, बाकी निश्चित बोलले ते 100% आहेत। तर खुरसुंडीचा बब्याचा पैरा असं म्हटलं जाते की MM नाना यांचा जो राजा आहे, MM नाना यांचा राजा आणि खुरसुंडीचा बब्या ही अंदाजित जोडी ही देखील आपल्याला जोडी पळताना दिसू शकते। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांच्या आवडीचाच विषय म्हणजे बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत? आता चर्चा रंगू लागली आहेत की बकासूर घोटसर्जा नाही। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बकासूर आणि घोटसर्जा हीच जोडी पळणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे कधी कधी धप्पा पण असतो। आता चर्चा रंगू लागली, मी मालकांशी देखील बोललोय, त्यामुळे मी आता या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे, जर बकासूर आणि घोटसर्जा नसला तर, पण माझ्या मनाला वाटतोय बकासूर आणि घोटसर्जाच असेल, कारण की धप्पाच देतात। मागच्या मैदानात देखील पुसेगाव मैदानात मामांनी सांगितलं की बकासूर आणि नवीन पैरा आहे, पण शेवटी बकासूर आणि घोटसर्जाच ही जोडी पळाली होती, त्यामुळे मला असं वाटतंय वैयक्तिक की धप्पा असू शकतो। जर बकासूर घोटसर्जा नसेल तर मग पैरा कोणासोबत? तर मी एवढं निश्चित सांगतोय, बकासूर घोटसर्जा नसला तर घोटसर्जा आणि कारुंडीचा चिक्या ही जोडी 100% पळेल। जर बकासूर घोटसर्जा नसला तर मग बकासूरचा कोणासोबत राहिला? बकासूरचा पैरा देखील मला समजलेला आहे। बकासूरचा पैरा आहे मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी उद्या 100% दिसेल, पण कधी? जर बकासूर घोटसर्जा
नसला तर आता चर्चा रंगू लागले बकासूर घोट सर्जा नसेल तर मी चौकशी करू लागले तर घोटकडून तर मला 100% समजलं की घोट आणि चिक्या आहे, त्यामुळे बकासूरची देखील मी चौकशी केली तर बकासूर आणि मुरुमचा सुंदर. पण हे जर तर सांगितले बकासूर घोट सर्जा नसला तर घोट सर्जा आणि चिक्या आणि बकासूर आणि मुरुम सुंदर अशा जोड्या असतील. अशा प्रकारे मी तुम्हाला टोटल 40 नंदी सांगितले, 20 पैरे सांगितले. ही व्हिडिओ खूप मोठी झाली आहे. ज्यांनी ही व्हिडिओ पूर्ण बघितली त्यांचं मनापासून धन्यवाद. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आत्ताची माझी पुढची व्हिडिओ असणार आहे गट क्रमांक कोणते. आता तुम्हाला माहिती आहे लाईव्ह चालू आहे, कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची चिठ्ठ्या काढत आहेत, त्यामुळे आता सर्वांना उत्सुकता असतील की गट क्रमांक कोणते. तर मला जसं माहिती पडतील ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याची जी पुढची व्हिडिओ असणार आहे ते गट क्रमांक कोणते. तर ज्यांनी कोणी हे पूर्ण व्हिडिओ बघील त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन. पुन्हा एकदा सर्वांना परंपरा गावाची YouTube चॅनल कडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.